चिता भस्म अंगाला का लावतात? भगवान भोलेनाथ याच्यातून संदेश देतात, एक दिवस या शरीराचं जर भस्मच होणार आहे तर काय याच्यावरती एवढं प्रेम करतात? शरीर श्रीमंताचं असेल, गरीबाचं असेल, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या संपत्तीत फरक असेल, संसारात काही बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या कपड्यात फरक असेल, शरीरात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या चपलेत बदल असेल, पायात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरादारात बदल असेल, समाधानात काही बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या भाकरीत बदल असेल, भुकेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात बदल असेल, झोपण्यात काही बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या इस्टेट मध्ये बदल असेल, सरणात बदल असू द्या, मरणात काही बदल नसतो रे माझ्या दादांना. एखाद्याला असतील चंदनाची लाकडं, असतील एखाद्या गरीबाला बिचाऱ्याला बाबळीची लाकडं, पण दोघांची मात्र आजपर्यंत राखच झालेली. कोटीचा बंगला बांधा नाहीतर लाखाचं बांधरूम बांधा, शेवटची अंघोळ मात्र सर्वांची भर चौकातच होणार, ही अंतिम सत्य. आजपर्यंत एखादी बिचारी सोन नाही पुढे आली. मामांजींनी लई आयुष्यभर काबाड कष्ट केले, त्यांना शेवटची अंघोळ आपण बाथरूम मध्ये घालूया, बाहेर घ्या म्हणती ती चौकात. आयुष्यभर 5,000चा सूट घाला नाहीतर 10,000चा कोट घाला, पण शेवटी सर्वांचे असे कपडे असतात रे माझ्या दादांना की ज्या शर्टाला खिशेच नसतात. खिशेच नसतात. आयुष्यभर माणूस काय घमेंड करतो, काहीला घमेंडे स्वतःच्या सत्तेवरती, काहीला घमेंडे स्वतःच्या इस्टेटवर, संपत्तीवर. म्हातारा होल झालात नाही एकदा फक्त तुम्ही 70 पार करा. कोपऱ्यात जर बसले म्हातारी होऊन तर सुनबाई त्या लेकराला जीव घालताना पण भिव दाखवती तुमचं. म्हातारा खोकत असला तर सुनबाई म्हणती, जेवण कर गपचूप, आवाज करू नको, कोपऱ्यात भोकाडी आहे, झोप लवकर, रडू नको, पटकन झोप, डोळे झाक, कोपऱ्यात भोकाडी आहे. भोकाडी येत असती 70 एकरची भोकाडी कोपऱ्यात. किती आयुष्यभर उड्या हाना तुम्ही माई बाप, म्हातारपणी नाही हाल झाले ना तुमचे. घमेंड कशाची करू नका रे माझ्या दादांनी. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत देत चाला रे लोकांना. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. एक पॅरालिसिसचा झटका आला ना, रिकामी कपशी हाताने उचलता येत नाही. काहीला अभिमानी काहीला स्वतःच्या विद्वत्तेचा, मी म्हणजे फार विद्वान, आपले इतकं ज्ञानीच कोणी नाही. देवाने एक मेन वायर कट केली ना, रस्त्याने रिकामे बिसलेल्या गोळा करत फिरतात. खाऊचे पुढे, सुतळीचे तोडे, कुरकुरीचे पुढे. घमेंड करताय कशाची? काहीला अभिमानी स्वतःच्या सौंदर्याचा, मी म्हणजे इतका सुंदर, अरे गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. घमेंड करताय कशाची आपण? अभिमान करू नका माई बाबा. शरीराचं भस्म होणार आहे, दिनचार घडी काजीना, दुनिया ही मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ो आए, चाहे कोटी खत्म कराए, बस यही चला है जाना, दुनिया ही मुसाफिर खाना. आम्हाला मायबाप जोपर्यंत तिकीट टाकलं, एकदा तिकीट संपलं, स्टेशन आलं, त्याला उतरायचं. शरीराचा एक दिवस भस्म होणार. घमेंड करताय कशाची? आजपर्यंत कोणागी श्रीमंताच्या चितेतून सोनं बाहेर पडलेलं नाही. राखच जर सर्वांचे होते तर मग एवढा अभिमान, ताठा, गर्व कशासाठी? भगवान भोलेनाथ संदेश देताय जगाला, अरे एक दिवस या शरीराचं भस्मच होणार आहे.
मग कशाला याचे चोचुले पुरवायचे? याचं भस्म होणारच आहे याची आठवण करून देण्यासाठी एखादा भस्माचा पट्टा कधीतरी शरीरावर ओढत जा. कधीतरी शरीरावर भस्माचा पट्टा असावा याला जाणीव करून देण्यासाठी. याचं एक दिवस भस्मच होणार आहे. नेहमीच नंदीवरती आरूढ होणारे भगवान शिवजी लग्न प्रसंगात सुद्धा नंदीवरच आरूढ होतात. सामान्य नवरदेव नंदीवर बसतो का? कशावर बसतो सामान्य नवरदेव? बोला रे बोला. सामान्य नवरदेव कशावर? घोड्यावर. एकदा काय झालं, एका गावात नवरदेवच रुसला. घोडाच नव्हता त्या गावात. तो म्हणे घोडा असला तरच आपण बसू. नवरदेव रुसला, कोपऱ्यात जाऊन बसला. सासरा पाय पडू लागला, जावई बापू सगळे लोक मला हसतील हो, माझ्या इज्जतीचा सवाल आहे, बसा हो, तुम्ही जा हो. मोटरसायकलवर मिरूयात गाडी, आम्ही खूप पाहिलं, लग्न तिथी दाट होती राव, घोडाच नाही मिळाला. तो म्हणे असं चालणार नाही, एकदाच योग येत असतो जीवनात, कधीतरी, आता तर येणं बी कठीण. बसायचा घोड्यावर, कधीतरी योग येत असतो. म्हणजे घोडा आसन तरच आपण बसन, नाही तर बसणारच नाही. जावई रुसून बसला, सासरा त्याच्या पाय पडत होता, जावई बापू असं करू नका म्हणे, आमच्या गावात घोडा नाही पण एक कुंभार दादा आहे राव, आणि त्या कुंभार दादाकडे माती वाहण्यासाठी आहे म्हणे एक. तो म्हणे असं जमणार नाही, आपल्याला घोडाच पाहिजे म्हटले. त्या गावामध्ये शोधाशोध केली आणि एक भटजीचं घोडं होतं, भटो भटजीनो घोडो, एका भटजीचं घोडं होतं. भटजीला विनवणी केली, म्हणे घोडं न्यायला काही नाही हरकत आपल्याला, पण काय आहे ना, सध्या सुगीचे दिवस आहे ना, आमच्या घोड्याला खळे हिंडायची सवय, त्यावेळी याचा वापर जपून करा. सासरा म्हणे काही असू पण नवरदेव घोड्यावर बसू. घोडा आणलं भटजीचं, त्या घोड्यावरती नवरदेव बसला सुटात बुटात. नवरदेवानी लगाम हातामध्ये घेतली. नवरदेवाला वाटलं नवरदेवा त्या घोड्यानी मांडव पाहिला ना लग्नाचा, काळ घोड. नवरदेवाला वाटलं हे घोडा आता मंडपात जाईल. घोडा मंडपात नाही गेलं, घोडं खळ्यावर गेलं. परतीला गेलं, पायलीवर धान्य घेतल्याशिवाय घोडं हालत नव्हतं. खडे मालकानं पायलीवर धान्य दिलं, ते वजन नवरदेवाच्या पुढं. नवरदेवाला वाटलं आता हे घोडं मंडपात जाईल. घोडं मंडपात नाही गेलं, घोडं दुसऱ्या खड्यावर गेलं, पायलीवर धान्य घेतलं, हल्लं नाही. तिथून तिसऱ्या खड्यावर गेलं, पायलीवर धान्य घेतलं. असे खडे हिंडू लागलं नवरदेवाला घेऊन. नवरदेवाला राग आला. नवरदेवानं काही अक्कल आहे का तुला? अरे मंडप भरलाय, पाहुणे रावळे आले, तिथं माझ्या जागी दुसऱ्याच कोणी उभं राहिलं तर अरे कसं होईल माझं? राग आला नवरदेवाला. भटो भटजीनो घोडो, भटो भटजीनो घोडो, खानो घनो चलनो थोडो, एक मारी छेडो तो नीचे दुलार ऊपर घोडो. खाली घोडा, घोड्यावर दुसरा घोडा. शिवजी म्हणतात घोड्यावर बसणारीची जर ही फजिती होते तर मी माझा नंदी बैलावरच भराय.